तू ही रे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग इतका जबरदस्त असा आहे ना, त्यामध्ये सगळे खुलासे अखेरीस झालेले आहे. म्हणजे आतापर्यंत काय काय केलेलं आहे ना या राकेशने, ते सगळं काही आता उघड झालेलं आहे. ते नेमकं कसं तेच आपण भागामध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी सगळीजणं बेशुद्ध झालेली असतात. खरं तर ही सगळीजणं नाटक करत असतात बेशुद्ध व्हायची, कारण त्यांना आता या राकेशचा पर्दाफाश करायचा असतो. सगळ्यात आधी आता राकेश ठरवतो की सगळीजणं बेशुद्ध पडले तोपर्यंत माझ्या इंदोरी जिलेबीवर चान्स मारून घ्यायचा. आणि असं बोलूनच ना तो अलगदपणे तिच्या हातावर ना असा हात फिरवत असतो स्वतःचा, आणि तिला ना आता तिच्यावर चान्स मारायचं त्यांनी ठरवलेलं असतं. तो बोलत असतो की किती दिवसापासून मला इंदोरी जिलेबी तुला चाखायचं होतं, कसं बोलू तुला, आता तर सगळेच गाड आहेत, तोपर्यंत तुला मी आता असं सोडत नसतो. तेवढ्यातच ईश्वरी आपले डोळे उघडते. ईश्वरी जसे डोळे उघडते ना तसं आता इकडे राकेश घाबरतो. ईश्वरीने डोळे उघडल्या ती राकेशच्या जोरात कानाखाली वाचवून देते. राकेशला म्हणत असते की आता तुझ्या पापाचा घडा भरला आहे. त्याबरोबर राकेश घाबरतो. तिने जशी कानाखाली दिलेली असते तसाच तो खाली पडतो. आता राकेश खाली पडल्याबरोबर तिथे आता अर्णव असतो त्याच्या बाजूला. अर्णवला अचानक जाग येते आणि अर्णवही त्याच्याकडे बघत राहतो. आता एक एक करून सगळेच जण डोळे उघडतात. जसे एक एक करून सगळेजण डोळे उघडतात ना, तेव्हा आता इकडे त्या सगळ्यांनाच असं उठलेलं बघून ना तो घाबरतो. पण त्यावेळेला ना तो आता ठरवतो की ह्यांच्यासमोर ना आपण ते नाटक कंटिन्यू करायचं. मग आता अंजलीला तर ऑलरेडी अर्णवने सांगून ठेवलेलं असतं, त्यामुळे अंजलीसुद्धा पूर्ण तयारीनिशी असते, कारण तिच्या भोळेपणाचा वापर खूप बेकार पद्धतीने करून घेतला होता. आणि हे सगळं जेव्हा होत होतं तेव्हा मात्र आता जेव्हा या सगळ्या गोष्टी झाल्या, सगळ्यांचे डोळे उघडले गेले, तेव्हा आता जो राकेश असतो ना तो आता लगेच सायसूटपणाचा आव आणून लगेच त्या अंजलीजवळ जातो आणि अंजलीला म्हणत असतो की अंजली मॅडम, तुम्ही समजता तसं नाही, निदान तुम्ही तरी ऐका. असं जेव्हा तो आता अंजलीला बोलतो तेव्हा अंजली ना त्याचं काही म्हणून ऐकून घेत नाही. जोरातच ना त्याच्या कानाखाली लावते. इतक्या वर्षांचा जो काही बदला होता ना तो अशा पद्धतीने तिने कबूल केलेला होता, आणि आता जे काही राग होता तो आता तिने व्यक्त केलेला होता. अंजली मॅडम वगैरे काय, तुला मी काय बावळट वाटली का? माझं प्रेम होतं आणि त्या प्रेमाचा तू असा वापर करून घेतलास ना, असं वाटलंही नव्हतं. असंही आता ती बोलत असते. आणि जेव्हा हे सगळं काही ती बोलून दाखवते ना, मात्र आता राकेशला कळतं की चला फायनली सगळ्यांना माझं खरं रूप कळलेलं आहे, तर त्यामध्ये आता आपण लपून कशाला राहायचं. आणि म्हणूनच ना तो आता लपून न राहता सगळ्यांसमोर आता स्वतःचं खरं रूप दाखवून देतो. आणि आता तो एकटा जोरजोरात हसू लागतो आणि अचानकपणे तडफडून मरायची ॲक्टिंग करतो. जसा तो आता बेशुद्ध पडायची ॲक्टिंग करतो ना, तेव्हा सगळीजणं मध्येच घाबरतात की ह्याला झालंय तरी काय, हा असा का वागतोय. मग सगळ्यांनाच धक्का बसतो. सगळीजण एक दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहत राहतात. तेच आता दुसरीकडे समजत नसतं की ह्याला काय झालं, हा बेशुद्ध वगैरे पडला की काय, अशी कुठेतरी ना काळजी वाटत असते. मग तेव्हाच आता सांगितलं जातं की काय झालं असेल ह्यांना. मग तेव्हाच ना लगेच मामा बघायला जातो की नेमकं काय झालं आहे. मामा त्याच्या जवळ जातो. त्याबरोबर मामाला तो जोरात ढकलतो. मामाला जसं तो जोरात ढकलतो ना तसं आता मामा बघत राहतो, कारण त्याने ना नाटक केलेलं असतं आणि जोरात भॉ करतो. त्याबरोबर सगळीजणं जे आहेत ना ते आता घाबरतात, कारण त्याचं हे नाटक आणि या सगळ्याचा खुलासा आता एकदमच झालेला होता. तेच आता सगळ्यांना कळलेलं होतं की हा नाटक करतोय. मग इकडे तर अंजली घाबरली होती, कारण अर्णव, ईश्वरी यांना सवय होती या सगळ्याची, पण अंजलीला या सगळ्याची सवय नव्हती. ती आतापर्यंत या राकेशला चांगला माणूस समजत होती, पण आता जेव्हा त्याचं हे खरं रूप तिच्या समोर आलेलं होतं ना, तेव्हा मात्र आता ती पूर्णपणे एकदमच अस्ताव्यस्त झाली होती. राकेश आता म्हणतो की बरं झालं, चला फायनली तुम्हा लोकांना माझा खरा रंग तर कळला ना, मी कसं आहे आणि काय आहे ते. मग आता तर मला तुमच्यासमोर ना कोणतंही नाटक करायची गरज नाही. मग आता तुम्हा सगळ्यांना कळलंच ना मी कसा आहे ते. असं बोलून तो जोरजोरात आता हसू लागतो. जेव्हा आता तो हसत असतो ना तेव्हा मात्र आता
अंजली जी आहे ती घाबरलेली असते, कारण राकेश एकदम साधा सरळ माणूस तिने बघितला होता आणि आता या सगळ्या अवस्थेत राकेशला बघितल्यानंतर तर तिला ना धक्काच बसतो. त्यानंतर इकडे अर्णव चौताळलेला असतो आणि अर्णव त्याला म्हणतो की आता आता तुझी हिंमत कशी झाली. तो उलट म्हणतो की काय, मला आता माझ्या इंदोरी जिलेबीपासनं कोणीही वेगळं करू शकत नाही. आता सगळ्यांसमोर मी माझ्या इंदोरी जिलेबीला स्पर्श करू शकतो, हात लावू शकतो. पण तेव्हाच ना अर्णवने त्याची धुलाई करायला घेतलेली असते, कारण ईश्वरी ही फक्त अर्णवची आहे हे अर्णवला माहिती आहे. आणि म्हणूनच अर्णवने आता ह्या राकेशला खूप मारलेलं असतं, कारण तो ईश्वरीच्या जवळ जाऊन आता खूपच पुढे पुढे जात होता. अर्णवचा राग अनावर झालेला होता आणि म्हणूनच मग आता अर्णवने रागाच्या भरात ना त्याची गचांडीच धरली होती. त्याला तो म्हणत होता की तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या बायकोच्या जवळ यायची. त्याचबरोबर त्याला पार मातीत लोळवला होता आणि त्याला म्हटलं होतं की तू कसा काय पुढे जातोस ना मी बघतो. आणि असं बोलून आता त्याला बेभान मारलेलं होतं. अर्णव जेव्हा त्याला मारत होता तेव्हा मामा त्यासोबत आकाशही त्याला लातेने तुडदवत होते. हे सगळं अंजलीला बघून काही वाईट वाटत नव्हतं, कारण अंजलीला माहिती होतं की हे सगळं करतायत ते अगदी बरोबर आहे. त्याच वेळेला अंजली खूप जास्त रडत असते, पण तेव्हाच ना ईश्वरी आणि नम्रता या दोघीही जणी अंजलीला सावरत असतात. राकेशचे हे हाल होताना तिला बघवले जात असतात, कारण तिने ना आता सगळ्या भूतकाळातल्या गोष्टींचा पुन्हा एकदा आढावा घेतलेला असतो. म्हणजेच तिला कशा पद्धतीने या राकेशने उल्लू बनवलं होतं, म्हणजेच तिला ते सगळे शब्द आठवतात. मी पनवेलला जातोय, माझी अर्जंट मीटिंग आहे, मी वकील आहे, त्यासोबत मला सुद्धा प्रेम झालंय. मग तिने विचारलं सुद्धा होतं कोणावर, तर तुझ्यावरच दुसऱ्यांदा प्रेम झाले असं काहीसं खोटं त्यांनी म्हटलेलं होतं. आणि त्या भूतकाळातल्या गोष्टी जेव्हा आता आठवतात ना इकडे असणाऱ्या अंजलीला, तेव्हा तिला त्रास होत असतो. ती रडत असते, कारण तिने डोळे झाकून या माणसावर विश्वास ठेवला होता. स्वतःच्या भावावर, आजीवर, मामावर विश्वास न ठेवता तिने आता या मूर्ख माणसावर विश्वास ठेवला होता आणि याचा जास्त तिला आता पश्चाताप होत होता. तिला कळत नव्हतं की या सगळ्या परिस्थितीत काय करावं. ती बेचैन होत होती, पण तरीसुद्धा तिला आधार द्यायला आता ईश्वरी, अर्णव हे दोघंही जण होते आणि त्यामुळेच ना तिला थोडं का होईना बरं वाटत होतं. तेच आता इकडे लोळवलं जात असतं, त्याला मारलं जात असतं, तरीसुद्धा ना त्याच्या तोंडात ना काही त्याचे शब्द जे आहेत, हसत असतो, ते काही कमी झालेलं नसतं. आणि हे सगळं बघूनच ना इकडे असणाऱ्या अर्णव ईश्वरीला तर अजूनच राग येत असतो. त्याला अजूनच चांगला बडवला जात असतो, तुडवला जात असतं त्याला, पण त्याला काही फरक दिसत नसतो. मग तेव्हाच ना इथे तो म्हणत असतो की बस करा रे, पुरे करा. पण तेव्हाच ना आजीही त्याच्या समोर येते आणि म्हणत असते की माझ्या मुलीने तुला एक देव माणूस मानलं, तुला ह्या घरचं जावई केला, म्हणजेच तुला ह्या घरचा जावई बनून अगदी डोक्यावर आम्ही मिरवलं. का तर तू माझ्या मुलीवर मनापासून प्रेम करतो, पण त्या मुलीकडे बघ आज तिची अवस्था काय झाली आहे. ते तुझ्यामुळे तिची अवस्था झाली आहे. तुला जराही लाज वाटली नाही ना हे सगळं करताना. कशी लाज वाटेल, तुझ्यासारख्या माणसांकडनं काय अपेक्षा करायची. त्याचबरोबर आता तो मुद्दामूनच ना हसायचं नाटक करत असतो. आजी त्याला इतकं सगळं काही बोलत असते ना तरीसुद्धा तो जोरजोरात हसत असतो. तो जेव्हा जोरजोरात हसतो तेव्हा मात्र आता खूप सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या डोक्यावरून गेलेल्या असतात. आता सगळी लिमिट संपलेली असते. इकडे मात्र मुद्दामून ना खोटं नाटक जे आहे ते राकेश करत असतो. म्हणजेच राकेशने अक्षरशः ना आता घाबरायचं नाटक केलेलं असतं आणि तो म्हणत असतो की नाही, मला माहिती आहे मी जे काही केलं ते बरोबर केलं. काय आहे ना, माझ्याबरोबर जर तुम्ही काही करायला जाल तर मीही तसंच करणार आहे. आणि इतके दिवस आहे ना आता या चांगल्या वागण्याचा ना खरंच वैताग आला होता. अखेरीस हे भांडं फुटलं ते बरंच झालं असंही आता तो म्हणत असतो. आणि तेव्हाच ना इकडे अंजली मात्र खूप जास्त चिडलेली असते, कारण तिला या सगळ्या काही गोष्टी सहन होत नसतात. तिने तर विचारही केला नव्हता की हा माणूस असा निघेल, पण हा माणूस इतका उलटा काळजाचा निघाला होता ना की तो इतका बेकार हसत होता. हे सगळं बघून तर ना आता इकडे असणारी वल्लरी जी आहे तीही आता म्हणत असते की बरं झालं अशा माणसासोबत मी पुढे काही म्हणजे गेली नाही, नाहीतर या माणसाचा हा रुबाब बघून, हे सगळं बघून तर ना मला
तर आता भीतीच वाटायला लागली असंही आता बोललं जात असतं. वल्लरी ही एकटीच बडबडत असते. वल्लरी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते ना, तेव्हा मात्र इकडे अर्णव जो आहे तो आता खाली बसतो आणि त्याला विचारतो की मला सांग की 50 करोडचं लोन का काढलं आहेस? खरं खरं बोलतोयस का? तोंडात ना खरे शब्द बाहेर पडतायत का की तुला आता स्वतःसारखा सरळ करू, असंही त्याला म्हटलं जात असतं. तेव्हाच ना तो म्हणत असतो की 50 करोड कशासाठी घेतलेत हेही तुला कळत नाही. बाकी सगळं तू माझी अंडी पिल्ली बाहेर काढलीस. मग आता एवढं साधं तुला माहीत नाही आहे का की मी 50 करोड कशासाठी घेतले होते? तेवढ्यातच ना शिर्के ह्या सगळ्यांना घेऊन तिथे आलेले असतात. अच्छा, आता शिर्केलासुद्धा बोलवलं आहेस का? शिर्के काय तू सांगितलेलं काम करतो. मग आता इकडे राकेश जो आहे तो या सगळ्यांना बघतो आणि राकेश जेव्हा या सगळ्यांना बघतो ना, तेव्हा मात्र आता चकित झालेला होता आणि तो आता विचार करत होता की काय करावं काय नाही हे समजत नव्हतं. या माणसांना तर मी त्या आगीत जाऊन मारलं होतं, मग ही माणसं जिवंत कशी काय हा प्रश्न मुळात त्याला पडलेला होता. पण तेव्हाच ना ईश्वरी त्याला म्हणत असते की आता तुला हा प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे, कारण मला माहिती आहे तुला असं वाटत असेल की या सगळ्या गोष्टींमध्ये तू गोडाऊनमध्ये आग लागल्यानंतर या सगळेजण मेले असतील, पण हा तुझा भ्रम आहे, कारण ही सगळीजणं जिवंत आहेत असंही आता तो बोलू लागतो. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी इथे ईश्वरी सांगत असते ना, तेव्हा घाबरलेला हा मुद्दामूनच ना नाटकं करत असतो आणि म्हणत असतो की अच्छा, म्हणजे इथून सुद्धा अर्णवने वाचवलं तर? मग अरे चिंटुकड्या, तू एवढं सगळं केलंस, मग तुला माहीत नाही का मी 50 करोड कशासाठी घेतले काय तू पण? मग आता इकडे अर्णव बोलत असतो की आता बऱ्या बोलाने सगळ्या काही गोष्टी बोलतोयस की आता आता मी तुझं काही ते करू? मग आता अर्णव समोर तो तोंड उघडत नसतो, म्हणून अर्णवने आता त्याला चपलीने मारायला अक्षरशः घेतलेलं असतं. कारण 50 करोडचं लोन त्याने अंजलीच्या नावावर काढलेलं होतं आणि तो वर सांगत होता की आतापर्यंत माझ्या अकाउंटला ते पैसे आलेही असतील. आता काय करणार आहेस रे तू माझं वाकडं? सात्विक फॅशनचा तर पुरेपूर वापर मी करून घेतला असंही आता तो म्हणत असतो. तेच आता अर्णवने त्याला चपलीने मारायची धमकी दिल्याबरोबर तो आता सगळं खरं बोलतो आणि म्हणत असतो की अरे तुमच्याशी या गोडी गुलाबीने वागण्यात ना मला लई कंटाळा आला होता. तुला काय सांगू, असं वाटत होतं ना की हे सगळं सोडून कधीचा निघतोय मी इथून, आणि तो त्या क्षणाची मी वाट बघत होतो आणि तो क्षण जवळ आला. मग अखेरीस मी ठरवलं की हे सगळं गुंडाळायचं आणि इकडनं कायमचं टाटा बाय बाय करायचं, कारण इथेच सारखं सारखं अडून बसलं तर इकडेच गाडी अडकत होती आणि हे गोडी गुलाबीने संसार करण्यामध्ये मला इंटरेस्ट नव्हता. म्हणून मी ठरवलं की पैसे घ्यायचे आणि दुसऱ्या देशात जाऊन राहायचं आणि तिकडे जाऊन एन्जॉय करायचा, आणि यासाठी हे पैसे आणले होते असंही आता तो बोलू लागतो. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी तो बोलतो ना, तेव्हा मात्र आता इकडे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. अर्णवने तर आता फार चप्पलने त्याला मारायला घेतलेलं असतं, कारण राग तर इतका भयानक असा अर्णवला आलेला होता ना की तो शब्दातही सांगू शकत नव्हता. इतका भयंकर असा चिडलेला होता. पण राकेश जो आहे ना तो निर्लज्जम सदासुखी म्हणतात ना, त्याची ही दुसरी कॉपी. म्हणजे त्याला ना काही फरक पडत नव्हता कोण आपल्यासोबत काय करते काय नाही. तो तर आता निर्लज्जसारखा हसत होता, कारण त्याला असं वाटत होतं की तो हे सगळं करून जिंकला आहे. पण तेव्हाच ना अर्णवने या सगळ्यांना समोर आणलेलं होतं. अर्णव जेव्हा सगळ्यांना समोर आणतो ना, तेव्हा मात्र आता अंजली वगैरे सगळे बघतच बसतात की नेमकं काय आहे, कळत नसतं ना त्यांना. इकडे तर वल्लरी तर घाबरलेली असते, कारण वल्लरी अशा माणसासोबत हातमिळवणी करून काम करत होती, त्याचाच तिला आता पश्चाताप होत असतो. दुसरीकडे आता राकेश म्हणत असतो की काय आता तुम्ही इथे येऊन काय सांगणार आहात? मग तेव्हाच ना आता जी सगळीजणं आलेली असतात ना ती एक एक करून पुढे येतात आणि ह्याच्याबद्दल सगळ्या गोष्टी सांगू लागतात. म्हणजेच ह्याने कशा पद्धतीने हे नाटक रचलं होतं आणि ह्या सगळ्या काही गोष्टी हे सगळं काही सांगत असतानाच आता राकेश जो आहे तो मुद्दामून चेहऱ्यावर असे भाव दाखवत असतो की त्याला ना काही गोष्टी माहीतच नाही आहेत. पण आता राकेशला सगळ्या गोष्टी माहिती असतात. अर्णव त्याची कॉलर धरून आता म्हणत असतो की आता तू गप्प राहा, नाही तर बघ तुझं काय करेन तेच आता ही माणसं तुम्हाला सांगणार आणि तुम्ही लगेच विश्वास ठेवणार का? बरं सांगा बरं मी काय काय केले. आता जी पहिल्यांदा जी माणसं असतात ना ज्यांनी बाहेर येऊन जी कबुली दिलेली होती की आम्हीच
बघितलं आहे असं ॲक्सिडेंट होताना वगैरे. तीच लोक आता समोर आलेली असतात आणि तिथे येऊन आता सगळ्याचा खुलासा करू लागतात. म्हणजे जेव्हा ती लोक समोर येतात ना, तेव्हा आता सांगत असतात की या माणसाने नाटक केलं होतं, म्हणजेच हा माणूस आहे ना एक नंबरचा खोटारडा आहे. या माणसाकडनं दुसरी कोणतीही अपेक्षा तुम्ही करू शकत नाही, कारण हा माणूस आहे ना आमच्यासोबत फसवेपणा करत होता. हे सगळं बघूनच ना अंजलीला रडू येत असतं, कारण अंजलीने सगळं काही सोडून ह्याच्यावर विश्वास ठेवलेला होता आणि त्या विश्वासाचं फळ हे भेटत होतं. इकडे अंजली बिचारी रडत असते, पण या राकेशला त्याचा काही हेच नसतो. तो म्हणत असतो की मी तर ना आतापर्यंत बरीच कामं केलीत, मी स्मगलिंग केलेलं आहे, बरोबर मी ऑर्गन ट्रान्सफरचा सुद्धा बिझनेस केलेला आहे, असंही आता सांगण्यात येतं. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा सांगण्यात येतात ना, तेव्हा मात्र आता हेही सांगत असतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो सांगतो तेव्हा आता घाबरण्याचं नाटक करतो आणि तो आता म्हणत असतो की बघा बघा, मी ना आता कसं काय काय एक एक सांगतो. सात्विक फॅशनचा असा काय तो पुरेपूर वापर करून घेतला आहे ना की काय सांगू. जसं राकेश बोलतो ना तसं आता मामांना राग येतो. तर दुसरीकडे अंजली आणि सगळीजण पाहत असतात. तर ईश्वरी म्हणत असते की एवढंच नाही, हा पक्का ना नालायक माणूस आहे, तुम्हाला माहीत नसेल पण मी तुम्हाला सगळ्या काही गोष्टी सांगते, याने कसं सगळ्यांना फसवलं आहे ते. आणि त्याचबरोबर आता सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या सांगितल्यानंतर इकडे मात्र आता एक एक करून सगळ्यांना सगळ्याची कबुली द्यायला सांगितली जाते. मग आता जे गाडीचे ड्रायव्हर असतात, ज्यांनी आतापर्यंत येऊन कबुली दिलेली असते ना, तेच आता समोर येतात आणि त्यांनी आता सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात आणि कबुलीही दिलेली असते. आणि तेव्हाच ना राकेश शांतपणे तिथे बसून असतो. राकेशला आता तशी स्ट्रिक्ट वॉर्निंगच दिलेली असते ना की इथून हलायचं नाही म्हणूनच मग आता तो शांतपणे तिथे पडून राहतो. मग जेव्हा तो तिथे बसून असतो तेव्हा आता एक एक करून सगळेजण जे कोणी गुन्हे तसे झालेले आहेत त्याबद्दल सांगितलं जातं. जेव्हा तिथे अपघात झाला तेव्हा या सगळ्या गोष्टी तिथे झाल्या, पण तेव्हाच ना तिथे आम्ही होतो तेव्हा आम्हाला ह्याने काही पैसे दिले आणि पैशांसाठी हे सगळं नाटक ह्याने आम्हाला करायला लावलं, पैशांसाठी आम्ही सगळं काही केलं, असंही ते गुंड जे आहेत जे आतापर्यंत राकेशची साथ देत होते ते आता चक्क इकडे अर्णवची साथ देत होते आणि सगळ्या काही गोष्टींचा खुलासा करत होते. जेव्हा आता सगळ्या काही गोष्टी समजतात ना तेव्हा मात्र खूप मोठा धक्काच इथे बसलेला असतो. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी समजतात तेव्हा मात्र आता इथे जो राकेश आहे तो हसत असतो. राकेश जेव्हा हसतो ना तेव्हा आता त्याला बिलकुलही लाज वाटत नसते. तेच आता एवढंच का, बस झालं यार एवढं. पण आता इकडे राकेशच्या समोरच ना अर्णव ओरडून बोलत असतो की थांबा, अजून बाकी आहे. या डॉक्टरचा वापर कशा पद्धतीने केला, इतके दिवस आपल्यासमोर हा माणूस मेमरी लॉस झाल्याचं नाटक करत होता, हे सगळं काही या डॉक्टरच्या मदतीने. मग आता तो डॉक्टर पुढे येतो आणि त्याची हिस्ट्री सांगू लागतो. म्हणजेच आता तो डॉक्टर समोर येऊन सगळ्या काही गोष्टींचा खुलासा करतो. तो म्हणत असतो की नुकतंच ना MBBS कंप्लीट झालं होतं. MBBS कंप्लीट झाल्यानंतर मी विचार केला की व्यवस्थित माझं मेडिकल करेन आणि तेव्हाच मी हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा मला हा माणूस भेटला आणि त्याने माझ्याबरोबर काही ब्लॅकमेलिंग केलं. म्हणजेच मला त्याने एक चांगली ऑफर दिली आणि त्याच्या ऑफरला मी फसलो. म्हणजे हॉस्पिटलमध्ये आला तेव्हा मी त्याला म्हटलंसुद्धा की तुझी बायको बिचारी तुझ्यावर किती प्रेम करते, तुझं हे सगळं लागलं तेव्हा तिला त्रास होतोय. पण तेव्हाही ह्यानी सांगितलं मला की मला काही फरक पडत नाही. मग तेव्हासुद्धा मी ह्याला समजवण्याचा ह्या सगळ्याचा उपयोग केला, पण त्याचा काही परिणाम झाला नाही. त्याने सरळ मला सांगितलं की हे तर मी विलन आहे आणि मला हे नाटक करावंच लागेल. आणि त्यामध्ये त्याने मला साथ मागितली. सोबतच ना त्याने माझ्यासोबत ऑर्गन ट्रान्सफरचं पार्टनरशिपसुद्धा केली. म्हणजे आम्ही दोघंही जण मिळून हे काम करायचो. म्हणजे बऱ्याच ज्या मुली होत्या
त्यांना जीवानिशी मारायचा, त्यांना फसवायचा, बऱ्याच मुलींचे तर ह्याने पैसेसुद्धा लुटलेले आहेत. हे सगळं ह्याने केलं आणि त्याचसोबत या सगळ्यामध्ये मला त्याने सांगितलं की तुमच्या डोक्यावर जेही कर्ज आहे ते सगळं काही नील होईल. आणि ह्या सगळ्या काही गोष्टी जेव्हा मला त्यांनी सांगितल्या तेव्हा मी त्याला साथ दिली. पण तेव्हा मी तुम्हाला सांगतो की हे सगळं काही झालं, पण त्याच्यामध्ये ना मला एक गोष्ट कळली की माझं कर्ज तर फेडलं गेलं, पण तुम्हाला मी सांगतो की माझ्यावर हे सगळा पापांचा ओझा जो आहे, बोझ जो आहे तो वाढत गेला, असेही तो सगळं सांगत असतो. तेव्हाच ना अंजलीला हे सगळं ऐकून धक्का बसतो. म्हणजे अशा कितीतरी बायकांना ह्याने फसवलंय. अरे शलाका तर माझी चांगली मैत्रीण होती असंही ईश्वरी सांगते. शलाका एवढी चांगली होती आणि तिलाही फसवलं, तिचाही वापर करून घेतला. शलाकाला माझं सत्य कळलं होतं म्हणून तिला मी मारून टाकलं असंही हा निर्लज्ज राकेश सांगत असतो. आतापर्यंत ना यांनी बऱ्याच बायकांना असंच संपवलेलं आहे. या बायकांचा वापर करायचा आणि त्या बायकांचा पैसा लुटायचा, त्या बायकांना मारून टाकायचं, हे सगळं काम हा माणूस करतोय. आणि हे जेव्हा सगळं चालू आहे ना ते सुद्धा हे करताना त्याला लाज वाटत नाही आहे. हे सगळं तो काही मुद्दामून करतोय असं देखील आता म्हटलं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र खूप मोठा धक्का आता इथे असणाऱ्या सगळ्यांनाच बसत असतो. ईश्वरी म्हणत असते की शलाकाला माझी मैत्रीण होती की कामानिमित्त इथे आली होती, ती पण तुझ्यावर भरपूर मनापासून प्रेम करायची, पण त्या मुलीलासुद्धा, चांगल्या मुलीला तू मारून टाकलंस. ते सगळं करताना तुला लाज वाटली नाही. मग तेव्हाच तो म्हणतो की काय करू, काही पर्याय नव्हता ना. तेवढ्यातच ना तिकडे आता शलाकाचा मामा आणि त्याचसोबत आता ती शलाकाची बहीण जी आहे ती आलेली असते. ताराला बघून तर आता राकेश म्हणत असतो की तारा तू इथे काय करतेस. ताराने सुद्धा येऊन जोरात राकेशचं थोबाडच फोडलेलं असतं. ताराला आता सांगायचं असतं की बघ तू माझ्या बहिणीचा जो काही वापर केलास ना, ती माझी बहीण होती शलाका, माझ्या बहिणीला शलाकाला जीवानिशी तू मारलंस. अगं हे सगळं होतं तर आपल्यातच ठेवायचं होतं की हे सगळं. अगं तुला मी मलेशियाला घेऊन गेलो असतो ना, आपण चांगला बिझनेस केला असता, पैसेही खूप जास्त मिळाले असते, असंही या राकेश निर्लज्ज पद्धतीने बोलत असतो. तेव्हाच ना तारा म्हणत असते की मला तर तुझा बदला केव्हापासून घ्यायचा होता. म्हणजेच ना मी फक्त तुझ्याबरोबर असल्याचं नाटक केलं, कारण माझी बहीण जी होती तिच्या तू अशा पद्धतीने वापर केलास, खून केलास. शलाका माझी मामे बहीण होती असंही आता ती म्हणत असते. तेव्हाच ना तिथे आता या माणसाला ओळखतो का, हे माझे बाबा आहेत आणि शलाकाचा हा मामा आहे, बघ आता तुला समजतंय का. तेव्हाच राकेशला रस्त्यावर भेटलेला तो माणूस आठवतो ज्याने आतापर्यंत त्याला येऊन मारहाण केली होती. राकेश जेव्हा त्याच्याकडे बघतो तेव्हा मात्र आता तारा म्हणत असते की तुझा हिशोब आता कुठे क्लिअर होतोय. बिचारी माझी बहीण जिची काही चूक नव्हती, ती तुझ्यावर डोळे झाकून प्रेम करायची आणि तिच्यावर तू हल्ला केलास, मारून टाकलंस तिला. त्यावर राकेश म्हणतो मग तुझ्या बहिणीला कोणी सांगितलेलं ओव्हर स्मार्टपणा करायला. तिला मी म्हटलं होतं की माझं प्रेम आहे, पण तिला माझ्याबद्दलचा सगळा सुगावा लागला होता, मी काय काय करतो आणि काय नाही ते. मग त्या परिस्थितीत तिला कुठे मी सांभाळत बसायचं होतं. जर तिने माझ्याबद्दलचा खुलासा बाहेर येऊन कुठे केला असता तर. त्यामुळेच मी ठरवलं की नाही, आताच हीच वेळ आहे सगळ्या काही गोष्टी संपवायची. आणि म्हणूनच तर मी तिला लाईनवर आणलं आणि तिला जागीच ठार केलं. मग आता तिला तर ती गेली, मग आता तू तरी निदान हे सगळं करायचं नव्हतंस. निदान मग आपण एकत्र असलो असतो तर निदान काहीतरी केलं तरी असतं. मग हे सगळं बोलताना जराही लाज वाटत नाही का रे मूर्ख माणसा, एवढं तुझं सगळं बाहेर आलंय तरीसुद्धा. मग आता इंदोरी जिलेबी आपला मार्गही मोकळा होता. म्हणजे तुला सांगू का, त्या शलाकाचं नंतर आपलं लग्न जुळणार होतं, आपले सगळं होणार होतं, पण हा मध्ये चिंटुकडे आला ना, त्यामुळे सगळं झालं. मग आतापर्यंत तू माझी असली असतीस असंही आता राकेश जो आहे तो सगळ्यांसमोर म्हणतो. आता तर सात्विक फॅशनही पूर्णपणे संपुष्टात आणलं असतं. आतापर्यंत बराच या सात्विक फॅशनचा वापर करून मी बऱ्याच गोष्टी केल्या. मामांनाही राग आलेला असतो, मामाने जोरातच राकेशच्या कानाखाली वाजवलेली असते. राकेशच्या कानाखाली वाजवल्याबरोबर राकेश आता वटणीवर येतो.
राकेश आता इकडे तिकडे पाहू लागतो. तेव्हाच ना आता सगळ्या गोष्टींचा खुलासा जेव्हा होतो तेव्हा मात्र आता राकेशच्या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर अंजली मात्र एकदमच टेन्शनमध्ये येते. इतके दिवस सगळीजणं सांगत होते आणि तेव्हाच मामाही म्हणतो की माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद केलंस, वर सुनेच्या आयुष्यासोबत सुद्धा खेळ करतोयस, तुला लाज कशी वाटत नाही रे? आमच्या घरच्या मुलीवर सुनेवर असे घाणेरडी नजर ठेवताना तेवढ्यातच पोलीस आलेले असतात आणि पोलिसांनी राकेशला पकडलेलं असतं. पण राकेश पोलिसांच्या तावडीतून सुटतो, त्यांच्या हातातून पिस्तूल घेतो आणि त्यांनी ईश्वरीच्या डोक्याला पिस्तूल लावलेला असतो आणि तो आता म्हणतो की जर कोणीही पुढे यायचा प्रयत्न केला तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल, एवढं लक्षात ठेवा. जागेवरच सगळ्यांना मारून टाकेन, संपवून टाकेन, बघ हिला ढगात पाठवेन बघा, असंही बोलून तो आता धमकी देऊ लागतो. ईश्वरी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करते पण ईश्वरीला तो आता सोडत नसतो. तेच आता एवढा सगळा भयानक प्रसंग घडलेला आहे. तर तुम्हाला हे कसं वाटलंय कसं नाही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.